हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत श्रीकृष्णाष्टकम योगदास श्री जयगणेश जोशी यांचे निरूपण. नवीन गोप नागरम. नवीन युक्त्या योजून चातुर्याने गोपांचे रक्षण करणाऱ्या. नवीन गोप नागरम. नवीन गोप आणि नागरम. नवीन नवनवीन युक्त्या. गोप गोपांचे. नागरम चतुर. या ओवीत भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्णाचा नवीन युक्त्या योजून चातुर्याने गोपांचे रक्षण करणारा असा श्रीकृष्णाचा विशेष म्हणून सांगितला आहे. कृष्ण नागरममध्ये श्रीकृष्ण चतुर होता असे सांगितले, परंतु येथे त्यांनी श्रीकृष्ण गोपांचे रक्षण नवनवीन युक्त्या योजून करत असे असा श्रीकृष्णाचा विशेष सांगितला आहे. हा फरक लक्षात घेऊन येथे निरूपण केले आहे. असा विशेष अशासाठी सांगावा असे भगवान आद्य श्री शंकराचार्यांना वाटले, कारण गोकुळावर दरवेळी नवनवीन प्रकारे संकटे येत होती. अशावेळी श्रीकृष्ण त्या संकटांना योग्य असे नवनवीन डावपेच लढवून त्यांचे परिपत्य करत असे. हे असे करणे युद्धनीतीला आवश्यक असते, कारण आपला एक ठराविक साचा तयार झाला तर शत्रूला त्यावर युद्धनीती ठरवणे सोपे जाते. परंतु जर शत्रूला आपला काही अंदाजच आला नाही तर तो गोंधळतो. त्याला चटकन समजत नाही की आता या नव्या प्रकारच्या व्यूहरचनेचे पारिपत्य कसे करू. श्रीकृष्णाचा अंदाज करणे फार कठीण, किंवा मी तर असे म्हणेन की ते अशक्यच होते. श्रीकृष्ण केव्हा कसा वागेल ते त्याचे त्यालाही फार अगोदर माहीत नसावे, तर इतरांना ते कसे कळणार. आता आपल्या शूरवीर आणि बुद्धिमान जवानांनी पाकवर सर्जिकल स्ट्राईक हल्ला केला. त्यावेळी त्यांनी सीमेवर अशा काही हालचाली केल्या की पाकिस्तानला वाटले की भारत हवाई हल्ला करणार आहे, आणि पाकिस्तानने त्याच्या प्रत्युत्तराची पूर्ण तयारी केली होती. परंतु झाले काहीतरी अघटितच. भारताने पाकिस्तानच्या स्वप्नातही नसलेला सर्जिकल स्ट्राईक हल्ला केला. यामुळे ते गाफील राहिले. भारताचा हल्ला पूर्णपणे यशस्वी झाला. याला म्हणतात चातुर्य. याला म्हणतात नवनवीन डावपेच आखणे. शत्रूला सुगावा लागू न देता, शत्रूला अंदाजही करता येणार नाही असे काहीतरी निराळ्या मार्गाने शत्रूला गाफील ठेवून नेस्तनाबूत करणे. अशी लढाई छत्रपती शिवाजी महाराज करत असत आणि हमखास यशस्वी होत असत. त्यावेळी मोगलांशीच लढाई होती आणि आजही मोगलांशीच लढाई आहे. येथे श्री शंकराचार्यांनी गोपांचे रक्षण करणारा असे म्हटले आहे. गोपांवर नित्य नवीन संकटे येत होती. त्या प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने नवीन उपाय शोधले आणि संकटांचे निवारण केले. उदाहरणार्थ, 1. महाबल राक्षस ज्योतिषी म्हणून आला होता. त्याने श्रीकृष्णावर हल्ला केला नव्हता. यामुळे श्रीकृष्णाने त्याला सपाटून मार दिला आणि पिटाळून लावले. 2. पूतनेचे विषमिश्रित दूधच काय, तर श्रीकृष्णाने तिचे रक्तही प्राशन केले आणि शेवटी तिचे प्राणहरण केले. 3. शकटासूर गाड्याच्या रूपाने हल्ला करून आला आणि श्रीकृष्णाने गाडा पायानेच मोडून त्याचा चक्काचूर केला. 4. तृणावत राक्षस वादळाच्या रूपाने आला. श्रीकृष्णाने स्वतःचे अंग हलके करून त्या वादळाला हवेत उडवून नेऊन तेथेच ठार केले. 5. वत्सासूर राक्षस वासराच्या रूपाने आला. बकासूर बगळ्याच्या रूपाने आला. अघासूर भुजंगाच्या रूपाने आला. व्योमासूर वाघ होऊन आला. अशी भिन्न रूपे घेऊन आलेल्यांना त्याने तसेच भिन्न प्रकारे ठार केले. 6. पाण्यात जाऊन कालियामर्दन केले. 7. मायाजालाचा उत्तम प्रकारे उपयोग करून ब्रह्मदेवाचे गर्भहरण केले. 8. अघटितपणे वणवा प्राशन केला. 9. जळासुराला मुष्टियुद्ध करून पाण्यातच ठार केले. 10. असुरासूर धेनू, सुदर्शन, शंख, अरिष्टासूर, केशी, प्रलंब इत्यादी असे कितीतरी राक्षस श्रीकृष्णाने युक्तिप्रयुक्ती करून ठार केले. अशा प्रकारे श्रीकृष्ण निरनिराळ्या युक्त्या प्रयुक्त्या योजून गोपांचे रक्षण करत असे. या योगी त्याने रणनीतीचा सुंदर धडा घालून दिला होता. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की नवीन युक्त्या योजून चातुर्याने गोपांचे रक्षण करणाऱ्या श्रीकृष्णाला मी नमन करतो.
नवीन के लिलंपटम. मोठ्या गमतीने नवनवीन थट्टा विनोद करणाऱ्या. नवीन के लिलंपटम. नवीन केली लंपटम. नवीन प्रसंगानुरूप नवीन काहीतरी करणारा, समयोचित काहीतरी नाविन्याचे दर्शन घडवणारा. केली खेळ, विलास, थट्टा, विनोद. लंपट अधाशी, आसक्त, अतिलोभी. भगवान आद्य शंकराचार्यांनी मोठ्या गमतीने नवनवीन थट्टा विनोद करणारा असे श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले आहे. श्रीकृष्ण बालपणापासून महाग खट्याळ होता. त्याला गोपींची थट्टा मस्करी केल्याशिवाय चैन पडत नसे. तो गोपींची काहीतरी खोडी काढल्याशिवाय राहत नसे. तो असे काही स्थलकालाला अनुसरून विनोद करत असे की ते ऐकून गोपींना हसू आवरत नसे. यात श्रीकृष्णाच्या खोड्यांमुळे आलेला गोपींचा क्रोध मावळत असे. त्या यशोदा मातेकडे श्रीकृष्णाची तक्रार करत असत, परंतु तो लटका क्रोध हसे. श्रीकृष्णाला पाहिल्यावर तो टिकत नसे. त्याच्या लोभस दर्शनाने त्या सर्व विसरून त्याला खेळवू लागत. त्याला मध्ये घेऊन फेरे घेत गाणे गाऊ लागत. योगदासांच्या श्रीकृष्ण भाग 1 मध्ये माखनचोर येथे याचे सविस्तर निरूपण केलेले आहे. उदाहरणार्थ, तो गोपांसह लोणी चोरत असे आणि पकडला गेला तर त्या गोपींच्याच तोंडाला लोणी फासून कांगावा करून तीच त्या चोरीत सामील होती असे दर्शवत असे. 2. अचानक वासरांना सोडून देत असे. वासरांना सोडून द्यायचा आणि गोपी वासरांच्या मागे गेल्या की हा त्यांच्या घरी दह्या लोण्याची चोरी करत असे. 3. रात्री एखाद्या गोपीच्या घरात शिरून त्या गोपीच्या वेणीला तिच्या नवऱ्याची शेंडी बांधून ठेवायचा. अशा अनेक लीला बाळकृष्णाने केल्या. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य शंकराचार्य म्हणतात की मोठ्या गमतीने नवनवीन थट्टा विनोद करणाऱ्या श्रीकृष्णाला मी नमन. हरिओम.